मित्र हो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर आज अतिशय महत्त्वाची एक डॉक्युमेंटरी आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपण ती अवश्य पाहाल. कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदवाल अशी मला आशा आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की डॉक्टर रावसाहेब कसबे एक जागतिक पातळीवरचे प्रसिद्ध विचारवंत आहे. आयुष्यभर त्याने चिंतन, अध्ययन, विचार, लेखन या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं होतं. मार्क्स, आंबेडकर, गांधी, धर्म, देशीवाद अशा अनेक अंगाने त्यांचं चिंतन आणि लेखन गेलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या RSSचा आपण विचार करतो ते RSS नेमके कोण आहे याच्यावर पहिल्यांदा त्याने लेखन केलं, झोत या नावाने एक पुस्तक लिहून. या झोतवर जो काही प्रचंड गदारोळ झाला, महाराष्ट्रभर जाळपोळ झाली, क्रियाप्रतिक्रिया आल्या, अशा ह्या झोतने संघांकडे पाहण्याची एक स्पष्ट दृष्टी आपल्याला निर्माण करून दिलेली आहे. तर हे रावसाहेब जेव्हा वयाची 80 वर्षे पूर्ण करून नव्या वाटेवर गेले किंवा जुनी वाट अधिक बळकट करून नव्या वाटेच्या दिशेने गेले, त्यावेळेला आम्हाला सर्वांना असं वाटलं की रावसाहेब कसबेंचं जीवन हा वैचारिक, हा झुंजार, हा तापलेला प्रवास नव्या पिढीसाठी आणि आत्ताच्या पिढीसाठी चित्रबद्ध करावा, म्हणून त्यातून त्यांच्यावर डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्याची कल्पना पुढे आली. ही कल्पना या डॉक्युमेंटरीचे निर्माते असलेल्या रोहित कसबे यांनी आकाराला आणली, ती पूर्णत्वाकडे नेली आणि विचार जागर फाउंडेशन, जे रावसाहेबांच्याच प्रेरणेने स्थापन झालं आणि तेच या फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, त्या संस्थेने यात पुढाकार घेतला, मदत केली आणि अनेक मित्रांच्या, सहकाऱ्यांच्या मदतीनं ही एक ऐतिहासिक डॉक्युमेंटरी फिल्म आपल्यासमोर येते आहे. मला वाटतं की जो समाज इतिहास समजून घेता येत नाही त्याला वर्तमान कधी रचता येत नाही. म्हणून आपल्या सर्वांचं एक नैतिक कर्तव्य असं की इतिहास बनून राहिलेले, वर्तमानाला व्यापून राहिलेले आणि भविष्याकडे मोठी उमेद घेऊन पाहणारे डॉक्टर रावसाहेब कसबे यांची ही डॉक्युमेंटरी फिल्म आपण अवश्य पाहावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. रावसाहेब कसबे, क्रांतीचा धगधगता विचार. काही माणसं साहित्याच्या जोरावर, काही माणसं चळवळीच्या जोरावर, तर काही जण विचारांच्या जोरावर व्यवस्था बदलण्यासाठी आयुष्यभर लढत असतात. डॉक्टर रावसाहेब कसबे मात्र साहित्य, चळवळ आणि विचार ही सर्व आयुध एकाच वेळी घेऊन व्यवस्था बदलासाठीची लढाई वयाच्या 80व्या वर्षापर्यंत लढत आहेत. या लढाईत त्यांनी मार्क्स, महात्मा फुले, महात्मा गांधी आणि होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महापुरुषांची बोटं गच्च पकडून ठेवली आहेत आणि याच बोटातील ऊर्जा पुन्हा पुन्हा उजळत आहेत. जिथं जगण्याची लढाई रोजची असते, जिथं माणसाला कसलाच चेहरा नसतो, जिथं माणसाच्या पिळवणुकीचा परवाना जणू काही व्यवस्थेनं घेतलेला असतो, माणसाच्या कपाळावर युगानुयुगे अस्पृश्य हा शिक्का मनूच्या हस्ते गोंदवलेला असतो, अशा परिस्थितीत एका महार कुटुंबात रावसाहेब यांचा जन्म झाला. दिनांक 12 नोव्हेंबर 1944. याच काळात आंबेडकरी चळवळ शिखरावर पोचली होती आणि देशाला स्वातंत्र्य मिळणार असे सांगावे वेगवेगळ्या माध्यमातून येत होते. रावसाहेबांचे वडील रानबा आणि आई दगडाबाई. जातीवाचक, निंद्यवाचक नावं ठेवण्याची परंपरा असलेल्या काळात रानबांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं रावसाहेब. स्वतः कष्टाळू आणि स्वाभिमानी असलेल्या रानबांचा गावामध्ये आदर होता.
ते न्यायनिवाड्याचं, घरं मंदिरं बांधण्याचं आणि देवांच्या मूर्तीही घडवण्याचं काम करायचे. त्यामुळेच त्यांना हा आदर प्राप्त होत असे. आणि असं असूनसुद्धा ते जातीत मात्र अस्पृश्यच होते. 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरला जाऊन महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी धम्मदीक्षा घेतली. हिंदू धर्म त्यांनी फेकून दिला. आपल्या गावातील सार्वजनिक आडातून पाणी ओढण्याचा क्रांतिकारक प्रयत्न त्यांनी केला. या संघर्षातून आडाला 2 रहाट प्राप्त झाले. एक रहाट गावचा आणि एक बुद्धाचा. छोट्या गावात झालेली ही क्रांतीच होती. हाच क्रांतीचा वसा घेऊन रावसाहेब वाढत होते. याच क्रांतीच्या सावलीत त्यांनी अकोल्यात प्राथमिक, ब्राह्मणवाडा बोर्डिंगमध्ये माध्यमिक, संगमनेर नगरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळच्या मराठवाडा विद्यापीठात MAला त्यांनी सुवर्णपदक मिळवून जणू आपल्या विचारांचा झेंडाच फडकवला. अस्पृश्यांना शिक्षण घेणं त्यावेळी सोपं नव्हतं. बाहेरून कुठून मनी ऑर्डर येणार नव्हती. त्यामुळे BA आणि MA करताना त्यांनी नोकऱ्या केल्या. आपल्या कॉलेजमधील एक प्रतिभावंत, विचारवंत विद्यार्थी औरंगाबादमध्ये शिक्षकाची नोकरी करतोय हे प्राचार्य M.V. कौंडिन्य यांना कळालं. कौंडिन्य सरांनी औरंगाबाद गाठलं आणि आपल्या आवडत्या विद्यार्थ्याला प्राध्यापक म्हणून संगमनेर कॉलेजमध्ये आणलं. कॉलेजमध्ये शिकतानाच डॉक्टर रावसाहेबांनी कुसुमाग्रज, दादासाहेब गायकवाड, मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या समवेत दलित साहित्य संमेलनात स्वागताध्यक्षाची भूमिका पार पाडली. आपल्या सार्वजनिक आणि वैचारिक विश्वाची चुणूक दाखवली. कॉलेजमध्ये सेवा करताना त्यांनी धर्मांतर चळवळीवर PhD मिळवली. निवृत्त होईपर्यंत ते याच कॉलेजमध्ये राहिले. येथूनच त्यांची वैचारिक ग्रंथसंपदा फुलायला लागली, देशभर पसरायला लागली. 70च्या दशकाच्या शेवटी महाराष्ट्रात सर्व घटकातून परिवर्तनाच्या चळवळी एल्गार पुकारत होत्या. अवघा महाराष्ट्र आंदोलनांनी दुमदुमून गेला होता. या चळवळी अर्थातच भटशाही आणि भांडवलशाही यांच्या विरोधात होत्या, सरकारच्याही विरोधात होत्या. संसदबाह्य चळवळी आणि राजकारण असं आपण त्यांना म्हणू शकतो. सामाजिक परिवर्तनाच्या आड मनू कसा येऊ शकतो आणि मनूचे वारसदार असलेली RSS प्रतिक्रांती कशी घडवत असते यालाच रावसाहेबांनी हात घातला आणि तोही ऐन तारुण्यात वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी. संघाचा बुरखा फाडणारा, त्याची मूलतत्ववादी विचारधारा स्पष्ट करणारा झोत हा ग्रंथ लिहिला. एखाद्या ग्रंथावर सगळा समाज कसा ढवळून निघतो हे या झोतमुळे सिद्ध झालं. RSSचे लोक अनेक ठिकाणी या ग्रंथाची होळी करत होते, तर समाजवादी आणि अन्य पुरोगामी लोक ग्रंथाची मिरवणूक काढत होते, सामूहिक वाचन करत होते. एक बेडर लेखक आणि विचारवंत म्हणून रावसाहेबांची प्रतिमा तयार झाली ती याच ग्रंथामुळे. हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी जो बंच ऑफ थॉट नावाचा ग्रंथ लिहिला होता, जो RSS स्वतःची राज्यघटना मानतो, त्या ग्रंथाचं ते परीक्षण होतं. हे परीक्षण इतकं गाजलं की त्यावेळी भारतामध्ये जनता पक्षाचा प्रवास सुरू होता आणि या जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये ते पुस्तक जाळण्यात आलं. त्यामुळे एका बाजूला समाजवादी आणि दुसऱ्या बाजूला RSS वाले यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष झाला, हाणामारी झाली. त्यानंतर मधुलिमी यांनी सदस्यत्वाचा प्रश्न निर्माण केला आणि सांगितलं की जो जनता पार्टीचा सदस्य आहे तो इतर कुठल्याही संघटनेचा सदस्य असू शकत नाही. त्यामुळे तिथून पुढे जनता पार्टी फुटली आणि मग पुढे भारतीय जनता पक्ष आणि जनता पक्ष असे 2 पक्ष झाले. मोरारजी देसाई एकदा मला असे म्हणाले होते की तुझ्यामुळे माझं पंतप्रधानपद गेलं, कारण जनता पार्टी फोडण्यात तुझ्या झोत या पुस्तकाचा फार मोठा वाटा होता. ग्रंथलेखनाबरोबरच रावसाहेबांनी रस्त्यावर येऊनही लढाया केल्या.
नामांतराच्या लढ्यात 2दा तुरुंगवास भोगला. यापूर्वी झालेल्या आणीबाणीच्या चळवळीलाही त्यांनी पाठिंबा दिला. झोतने चळवळीला एक भरभक्कम पाया दिला हे कोणीही नाकारू शकत नाही. खरं तर झोतच्या अगोदरच डॉक्टर रावसाहेब हे बाबासाहेब आंबेडकरांकडे वळाले होते. डॉक्टर आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना हा महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला होता. या पुस्तकाच्या पाठीमागे आणीबाणीचा काळ होता आणि त्यावेळी इंदिरा गांधी 42वी घटनादुरुस्ती आणत होते नव्याने. आणीबाणीच्याच काळामध्ये मी नागपूरला 3 व्याख्यानं दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांची नेमकी राज्यघटनेची भूमिका काय होती आणि तिच्यामध्ये स्वयंसिंग कमिटीने कोणत्या सुधारणा सुचवलेल्या होत्या, त्यापैकी कोणत्या चांगल्या होत्या आणि कोणत्या वाईट होत्या याची सविस्तर चर्चा करण्यात आली. हा काळ जसा आंबेडकर यांचा होता तसा मार्क्सच्या द्वेषाचाही होता. आंबेडकरवादी जणू काही मार्क्सला शत्रुत्वाच्या भूमिकेत बघत होते. मार्क्सवर बोलणारा टीकेचा धनी होत होता. अशा एका प्रतिकूल परिस्थितीत रावसाहेबांनी आंबेडकर आणि मार्क्स हा ग्रंथ जन्माला घातला. या ग्रंथामुळे नुसती खळबळच वाजली नाही, तर या 2 महान विचारवंतांकडे बघण्याची वेगळी दृष्टी समाजाला मिळाली. 2 चळवळींना एकत्र येण्याची संधी मिळाली. मला असं वाटत होतं की दलित चळवळ आणि कामगार चळवळ, सर्वहारांची चळवळ, कम्युनिस्ट चळवळ या दोन्हींनी एकत्र येऊन काम करावं. त्याच्यासाठी मी आंबेडकर आणि मार्क्स या नावाचा एक ग्रंथ 1985 साली लिहिला. या ग्रंथानंतर रावसाहेबांनी आणखी एका ज्वलंत विषयाला हात घातला. हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद हा तो ग्रंथाचा विषय होता. सावरकरांच्या राष्ट्रवादाचं नेमकं स्वरूप काय हे समाजाला या ग्रंथामुळे कळालं. हिंदू राष्ट्रवाद्यांनी डॉक्टर आंबेडकरांचं अपहरण करण्याचं ठरवलं आणि अनेक विचारवंत त्यांचे पुढे आले. सावरकर आणि आंबेडकर आणि हेडगेवार यांची तुलना करून त्यांच्यातलं साम्य दाखवू लागले. त्यावेळी त्यांची सर्व मतं खोडून काढण्यासाठी आणि आंबेडकरांची विचारसंपदा स्पष्ट करण्यासाठी मी हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद हा ग्रंथ लिहिला. पुढे झोत आणि हिंदू राष्ट्रवाद या ग्रंथाचं वाचन भारत जोडो यात्रेपूर्वी राहुल गांधी यांनी केलं आणि सरकार कोसळल्यावर उद्धव ठाकरे यांनी झोतकडे धाव घेतली. थोर पुरुषांच्या विचारांचं मंथन विश्लेषण करत असतानाच रावसाहेब या सर्वांचं मूळ असलेल्या माणसाकडे, त्याच्या धर्माकडे, मनाकडे धावले. मूळ माणूस समजून घेतल्याशिवाय त्याच्याविषयी बोलणं आणि लिहिणं हे अपुरं आहे असं त्यांचं मत. अखंड संशोधन करून त्यांनी विचार विश्वात कायम तळपावेत असे 3 महान ग्रंथ लिहिले. मानव आणि धर्मचिंतन, धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह, भक्ती आणि धम्म हे ते ग्रंथ होत. जागतिक परिस्थिती लक्षात घेता माझं असं लक्षात आलं की माणूस नावाचा प्राणी या पृथ्वीवर अतिशय असुरक्षित बनलेला आहे आणि त्यामुळे या माणसाचा शोध घेणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून माणसाच्या जन्मापासून आतापर्यंत माणसाचा विकासक्रम कसा होत गेला या ग्रंथामध्ये त्याचा समावेश आहे. सगळ्या शास्त्रांचा, विद्याशाखांचा, धर्मग्रंथांचा, सगळ्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून रावसाहेबांनी माणसाचं अंतर्बाह्य विश्व पकडलं. याच्यातला दुसरा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये माणसाला पशुपासून माणूस होण्यासाठी माणसाच्या बाहेरच्या कुठल्याही शक्तीने त्याला साथ दिली नव्हती. तरीही माणूस हा आपल्या बाहेर एक शक्ती कल्पून तिला शरण का गेला असा प्रश्न उपस्थित करून मी भगवद्गीतेची सोशिओ अँथ्रोपॉलॉजिकल चर्चा केली. त्या ग्रंथाचा पहिला जो भाग आहे तो भगवद्गीतेची चिकित्सा आहे आणि दुसरा जो भाग आहे तो कुराणाची चिकित्सा आहे. ही ग्रंथ निर्मिती होत असताना रावसाहेबांच्या एका डोळ्यानं कायमचा दगा दिला होता. एका डोळ्याच्या जोरावर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना ठेवून त्यांनी हा लेखन चिंतन प्रवास अव्याहत सुरू ठेवला. तिसऱ्या ग्रंथामध्ये प्रबोधनाच्या चळवळीपासून सुरुवात करून भारतामध्ये प्रबोधनाची चळवळ कशी आली आणि त्याच्यानंतर महात्मा फुल्यांच्या पासून
तो बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत चळवळ कशी पुढे गेली असा हा सगळा विशालपट घेतला, तेव्हा असे हे 3 खंड माझे या दृष्टीनं महत्त्वाचे आहे. या प्रवासात त्यांच्या पत्नी कुसुम ह्या त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. रावसाहेब संसारात नव्हे तर लेखनात रमतील यासाठी जिद्दीनं त्या साथ देत आल्या. मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही. एकदा अभ्यास करायला बसले की 16-17 तास कंटिन्यू बसू शकतात आणि रात्री जास्त अभ्यास करतात ते, कारण जरा निवांतपणा असतं. तर त्यांचं लता मंगेशकरची एखादी कॅसेट जुन्या गाण्यांची आणि ते अशा पद्धतीने त्यांचं लिखाण चालू असतं. मला वाटतं झोत आलं, पुण्यामध्ये त्याची होळी झाली, उलट सुद्धा प्रतिक्रिया खूप आल्या. मला स्वतःला घरामध्ये भीती वाटत होती की काय होतंय की काय. गेले सगळे दिवस, काही आनंदाचे काही दुःखाचे. आमच्या लग्नाला जवळजवळ 50 वर्ष होऊन गेली आणि इथपर्यंत शेवटच्या टप्प्यात येऊन आम्ही आता पोचलोय. पण केवळ मला हे आवडले आणि तेव्हापासून जे मी त्यांच्या प्रेमात पडले ती आज तागायत. रावसाहेबांनी जे जे विषय निवडले ते सर्व तात्कालिक आणि विद्यमान परिस्थितीत धाडसाचे होते हे कुणीही मान्य करेल. धाडस आणि जोखीम स्वीकारत रावसाहेब ग्रंथलेखन करत राहिले. दलित चळवळ, आंबेडकरवाद, लोकशाही, समाजवादी चळवळ, मराठी भाषा, जागतिकीकरण, शिक्षण, अण्णाभाऊ साठे, मराठी साहित्य आदी अनेक विषयांवर त्यांनी चिंतनपर आणि मार्गदर्शनपर लेखन केलं. देशीवादावरील चर्चा उलटसुलट रंगत असताना रावसाहेबांनी देशीवाद, समाज आणि साहित्य हा ग्रंथ लिहिला आणि हात घातला तो महात्मा गांधींना. जगभरातून त्यांनी संदर्भ गोळा केले. अनेक वाचनासाठी असंख्य रात्री जागून काढल्या. जो महात्मा उजव्यांनी खलनायक बनवण्याचा आणि आंबेडकरवाद्यांनी दाबून टाकण्याचा प्रयत्न वर्षानुवर्ष चालवला होता, तो विषय रावसाहेबांनी आव्हान म्हणून स्वीकारला. गांधी समजून घेण्याचा प्रयत्न केला. गांधी, पराजित राजकारणी आणि विजयी महात्मा या ग्रंथामुळे वैचारिक क्षेत्रातील आणखी उजळतं स्थान रावसाहेबांना मिळालं. मराठी, इंग्रजी, हिंदी, कानडीतही उगवण्याचं भाग्य या ग्रंथाला मिळालं. गांधी आणि आंबेडकर यांच्यात शत्रुत्व नव्हतं हे रावसाहेबांनी सिद्ध केलं. गांधी, पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा हा ग्रंथ लिहिण्यापाठीमागचं कारण असं की जगामध्ये जितका हिंसाचार आहे, युद्धामध्ये इतकी हानी झालेली आहे, माणसाने अशी अण्वस्त्र तयार केलेली आहेत की ही पृथ्वी 10 वेळा नष्ट होऊ शकते, अनेक वेळा नष्ट होऊ शकते. तेव्हा माणूसच आपल्या स्वतःचा शत्रू होतोय की काय, या सगळ्या संकटापासून, या दारिद्र्यापासून, या विवंचनेपासून, या अशांततेपासून, या हिंसेपासून माणसाला कसं वाचवायचं हे सांगणारा जगातला एकमेव नेता म्हणजे महात्मा गांधी आहेत. महात्मा गांधींची विस्तृत चर्चा, त्यांचं जीवन आणि कार्याची चर्चा आणि त्याचा मनुष्य जातीवर झालेल्या परिणामांची चर्चा या ग्रंथात आहे. हा ग्रंथ माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ आहे. रावसाहेबांच्या लेखनावर टीका करणारे जसे आहेत तसे त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे, समर्थन करणारे, त्यांचे ग्रंथ वैचारिक चळवळीत बायबलप्रमाणे वापरणारेही अनेक आहेत. रावसाहेबांच्या कर्तृत्वामागे अनेक मान सन्मान धावत आले. प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार, दिनकरराव जवळकर, युगांतर, नारायण मेघाजी लोखंडे, महाराष्ट्र फाउंडेशन, मराठवाडा साहित्य परिषद, समता परिषद, मारवाडी फाउंडेशन पुरस्कार, सत्यशोधक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांची माळ त्यांच्या गळ्यात पडली. दलित साहित्य संमेलन, अण्णाभाऊ साठे, विचारवेध आदी अनेक संमेलनांचं अध्यक्षपद त्यांना लाभलं. देशभरातील अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये त्यांनी कामही पाहिलं. विचार जागरापाही देश विदेश पिंजून काढला. लेखन वाचनाबरोबरच नाट्य चित्रपट पाहून आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाण्यानं त्यांनी आपलं जीवन अधिक समृद्ध केलं. विचारवंत ही बिरुदावली मिरवण्याऐवजी रावसाहेब नेहमीच माणसात आणि गर्दीत राहिले. एवढे असूनही रावसाहेब कोणत्याच वादात अडकले नाहीत. स्वतःला ते कसबेवादी असं मानतात. असे हे रावसाहेब 80 वर्षात अनेक वैचारिक लढाया लढल्या, शारीरिक व्याधींशी झुंज दिली,
आपला गोतावळा स्थिर स्थावर केला आणि मनू ते जागतिकीकरण अशा विशाल पटावर आपला खेळ मांडला. अजूनपर्यंत तो अव्याहत सुरूच आहे. प्रबोधनाच्या चळवळीत ते आता अधिक वेळ देत आहेत, कारण नवं काही घडणार आहे. नवा सूर्य आपल्यासाठीच येणार आहे आणि काही झालं तरी संविधान विरुद्ध मनू या लढाईत संविधानाचाच विजय होणार आहे, असं ते आत्मविश्वासानं सांगतायत. कारण रावसाहेब हे आता व्यक्ती म्हणून उरले नाहीत, ते स्वतःच एक समाज झाले आहेत. त्यामुळे परिवर्तनाच्या कोणत्याही लढाईत त्यांना शोधणं सोपं झालं आहे.